एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हे औषध घ्या, भूक लागली आहे ना, मग जेवायच्या आधीच औषध घ्यायचं असतं. हा, आणि ऐकलत का, पावभाजी केली आहे मी. हो, पण पाव नाही मिळणार तुम्हाला, फक्त भाजी खावी लागेल नेहमीच्या पोळी सोबत. आणि अख्खी पोळी खाल्ली ना तर गाजराचा हलवा पण देईन तुम्हाला. हो, ऐका ना. आलास तू, आता कशी तब्येत? अगं हल्ली बोलायला यायला लागलं थोडस, तर कोणी बोलायला भेटलं की लागतात अगदी सुरू होतात बोलायचं. वाह आत्या, नमस्कार करते. अगं बाई ग, माझी राणी तब्येत बरी आहे? मस्त वाटतंय, सॉलिड प्रोग्रेस आहे. वाह. आणि काय ग, संपदा कुठे आहे? ती येणार होती ना तुमच्या सोबत? ताई म्हणजे मी सांगतो, तिची यायची इच्छा नव्हती, मग तिला मी आग्रह नाही केला. सॉरी, मी खरं तेच सांगितलं, कारण मीला प्रॉमिस केलंय की मी कधीच खोटं बोलणार नाही. माझी कसली हरकत, तू स्वानंदीशी खरं बोललास ना, यात मला आनंद आहे. असंही संपदाचं माझं काही जमत नाही म्हणा. माझं पण नाही. अहो काय रे, बसा तुम्ही बसा, हात धुते. हा चला. हे काय, हे तुम्हा दोघांसाठी. बघ तरी, बघ. दुर्गा माता. हो, हीच दुर्गा माता सगळ्या वाईट गोष्टीपासून तुम्हा दोघांचं रक्षण करेल. आता पावभाजी मला जमली का बघा रे बाबा, त्या गोष्टी करायची सवय नसते रे बाबा आपल्याला. वाह, वाह, व्यवस्थित होऊ द्या. हा. मी काय म्हणते नील, मी बॅग भरून ठेवली आहे, तुझ्या घरी येईन म्हणते. मी माझ्या घरी राहायला येत आहे? हो, अरे उद्या व्याही भोजन आहे ना, आणि लग्न घर आहे, काम कमी असतात का? अरे वा, मस्त आयडिया आहे. ऍक्च्युली फिलिंग लग्न घरासारखं माहितीये. एक काम करूया का, आपण काकांना पण न्यायचं बरोबर. मी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतो, सगळी सोय करतो, काय प्रॉब्लेम येणार नाही. त्याची काही गरज नाही, आमचे शेजारी भरभक्कम आहेत. नंदूचे बाबा आहेत ना, माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतात त्यांची. आणि फोन आहे ना, दिवसभरात फोन करेन मी त्यांना. ऐका ना, आओ जाते म्हणते मी, जाऊ ना. काही अडचण नाही त्यांना. काय ग झालं काय ललिता, तुझे हातपाय गाळून काय बसलेस? घराची मालकीण आहेस तू. हे घर राहिलंय का आता आपलं? एकदा बोललीस परत हे बोलू नकोस. भिंतीला कान असतात, कोणी ऐकलं ना तर अनर्थ होईल. सत्य आहे.
लग्न करे ना हे एवढी शांतता. वर्माचा चेहरा असा पडलेला का? काय बोलतोय वच्छी मावशी? तिचा चेहरा कुठे पडलेला आहे? काहीतरीच काय बोलताय भाऊजी. बघा कसं झालाय चेहरा, बघा तिचा. बरं नाहीये का तिला? ललिता तू काळजी करू नकोस हा. हे बघ मी बॅग घेऊन आलेली आहे. हा इथेच राहणार आहे लग्न होईपर्यंत. मी आणि जानकीताई सगळी कामं आटपू अगं लग्नाची. अजिबात काळजी करायची नाही. भाऊजी तुम्ही पण काळजी करायची नाही हा. पण तुमचा नवरा आजारी आहे ना, त्याच्याकडे कोण पाहणार आहे? त्यांची तब्येत सुधारते ग हळूहळू. आणि शेजारी आहेत ना आमचे, आम्ही चाळीतली माणसं. म्हणजे पैसा जरी आम्हाला नाही ना जोडता आला तरी माणसं जोडतोच की. आणि फोन आहे की भाऊजी, येता जाता फोन करीन मी माझ्या नवऱ्याला. ठीकच आहे मग. तर बॅग घेऊन आलाच आहात तर मग मला वाटलंच तू नकार देणार नाहीस म्हणून. म्हणून मी हक्काने आले अगं. व्याही भोजन आहे ना, सगळी तयारी मी आणि ताई करतो. हा तू काळजी करू नको, येते मी. हे बघा. हा ठेव ठेव ठेव. हिचं किती हळू चाललंय बघ काम. काय बोल ना सावकाश. करत असतेस तुम्ही काम करा ना. तुम्ही काय बोलताय? बरं काय रे म्हणता, या बायकांना कुठेही घेऊन जायचं ना तर पंचवार्षिक कार्यक्रम करावा लागतो. काय ते व्याही भोजनाला जायचं, 4 घास खायचे, परत यायचं, आपापल्या कामाला लागायचं, ते राहिलं बाजूला. 4 घास कसले, मोठा थाट असणार आहे तिथं. पण कालचं देशमुखांकडचं व्याही भोजन छान होतं नाही का, साधं आणि सुटसुटीत. पण इथे ललिताबाईंचा जरा मोठाच घाट असेल हो. उशीर होलाय आई. आणि हेमंता, ते पेढे आणि चिवडा लग्न लागल्यानंतर द्यायचंय बरं का, आधीच खायचं नाहीये. सायली जुईली लक्षात ठेवायचं बरं का. हा तुमच्यासाठी. बरं ते जाऊ देत, आता निघा तुम्ही. चला चला येतो आम्ही. येतो हा. संपदा येतो ग. बाळू, आई आई गो. अगं बाई, काय ग बाळू, कोणी ठेवले बॅग मध्ये? बघू बघू मला बघू. खूपच लागलंय ग, मुक्का मार आहे. तुमचीच आहे ना बॅग? माझीच आहे ती बॅग. लग्नाची साडी वगैरे आहे ना त्यात, बाकीचं पण सामान आहे. जानकी त्याच्या रूम मध्ये ठेवायची होती मला, तर तीच रूम मध्ये नाहीये, म्हणून मग इथे ठेवल्या गेली ग. खूप लागलं का ग? नाही ठीक आहे, होईल 2-3 दिवसात. बरं मी लेप लावून देऊ का तुला? नाही नको, राहू दे. काय ग लग्नाच्या धामधुमीत हे हळू हळू हळू. मी येऊ का सोडायला तुला? नको, जाईन मी. काय झालं हिला? इंचवाची गोगलगाय कशी झाली एकदम? ललिताताई, काय झालं? पायाला लागलंय का काही? काय झालंय? काही नाही, साधी ठेच लागली, बाकी काही नाही. म्हणून तर मी तुझ्या पुढे पुढे राहत नाही, मागे मागेच राहते. म्हणजे पुढच्या स्टेज मागचा शहाणा. अच्छे, किती बोलतेस ग? बोलू द्या आजी, माझ्या जाऊबाईंच्या बहीण आहेत त्या. त्याने गंमत करणार म्हणजे तर कोण करणार नाही का? जानकीताई तू बस. अगं अंजलीने आई पण आहे ना, पंक्तीत बरं नाही दिसत. बस बस. हो बस हा. तू लिली मला पण येऊ दे. ये बस ग बस. चला करा आता सुरुवात. सावकाश जेव्हा सगळे. तुमच्या मुलीचं होणारं सासरे हे. तिला मुलगा झाल्याशिवाय पुन्हा काही जेवायला येण्याचा योग यायचा नाही ना, म्हणून.
असं काही नाही, या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत, त्या सवयीने करतो आपण. हो, आणखी त्यात आता नवीन नवीन भर पडते ना. पूर्वी फक्त हळदच असायची ना आपल्याकडं, आता मेहंदीचा समारंभ पण असतो. हो ग बाई. ललिताताई, तुम्हाला पण यायचंय? हा हो, येईन ना. एक मिनिट. एक्सक्यूज मी. हॅलो. अतिशय आज्ञाधारक आहे तुमचा नील. नीलच काय, अगदी घरातली सगळी माणसं छान आहेत हो. एवढं मोठं घर आहे, पण कुणाला कशाचा म्हणून गर्व नाहीये. हो ना, मुंबईत एवढं मोठं घर म्हणजे खरोखरच मोठी गोष्ट आहे. हो, आणि तुम्ही ठेवलंय पण खूप छान. नाही हो, ते आहेच, पण श्रीमंती काय बेभरवशाची असते. खरी श्रीमंती ती माणसांची. तुमच्याशी नातं जोडल्यामुळे ती श्रीमंती आम्हाला मिळाली. तुमच्यासारखे व्याही आम्हाला मिळाले, आमचं भाग्यच. या दोघांना झालंय काय? माकावरचं तर अगदीच गायब झालंय. परीक्षा घ्यायला पाहिजे याची. तुम्ही गप्पाच मारताय सगळेजण, जेवणात लक्षच नाहीये कोणाचं. मला वाटतं ललिताताईंचंच लक्ष नाहीये जेवणात. नाही आहे ना, तिच्या तोंडाची जरा चव गेली. ललिता, चटणी घे ना, चटणी टेस्टी झाली, तोंडाला चव आहे. अगं एवढी हो पश्चिम मावशी, केवढ्याने दणके देताय, काहीतरी व्हायचं तिला. पाणी द्या. अहो नका बोलू त्याला. काय झालं हिला? एक शब्द तिखट बोलत नाहीये. काहीतरी मोठं कारण आहे नक्कीच. माहिती काढायला पाहिजे. ताई, ताई काय झालंय तुला? हे सगळं तर तुला खूप आवडतं ना? आवडतं ना, खूप आवडतं, पण आता माझा मूड नाहीये. कारण विचारू नकोस, ते तुला चांगलंच माहितीये. ताई तुलाही माहितीये मला फिल्मीपणा वगैरे आवडत नाही, पण सगळ्यांची हौस आहे, मुख्य म्हणजे सायली आणि जुईलीची. तूच सांग आता, त्या कधी हट्ट करतील आपल्याकडे? काय तयार झाल्या का आमच्या भावल्या? काही काय बाबा, आम्ही काही भावल्या आहोत का? ताई असं काय बोलतेस? तुम्हाला आत्ता नाही कळणार ते, कदाचित नंतरही कळणार नाही कधी. म्हणजे काय बाबा? पुरुषांनी रडू नये, भावना विवश होऊ नये, या असल्याच्या वेडगळ कल्पना आहेत ना आपल्याकडं. माझ्यासारख्या बापांची फार पंचायत होते. तुम्ही मुली मोठ्या होत असताना मला नेहमी वाटायचं तुम्ही लवकर मोठं व्हावं, तुमची लवकर लग्न व्हावी, आपापल्या घरी तुम्ही सुखानं संसार करावात, म्हणजे माझ्या जबाबदारीतून मी मोकळा होईल. पण उद्या प्रत्यक्ष लग्नाची वेळ आली आहे ना, माझ्या पोटात खड्डा पडलाय. सगळं नीट होईल ना, तुम्ही घरी सुखाने नांदाल ना. गेले काही दिवस याच काळजीनं बेचैन झालोय मी. बाबा बाबा तुम्ही बसा ना. नाही मला बोलू देत. नाही तुम्ही बोला, तुम्ही बसा. मी पाणी आणू का? नाही अगं मी ठीक आहे, मला काही नाही झालं. कसं आहे ना स्वानंदी, की आईला तिच्या भावना व्यक्त करण्याची मोकळीक असते, पण माझं तसं नाही. उद्या तुम्ही लग्न होऊन त्या घरी गेल्यानंतर ही खोली खायला उठणार आहे.
बाबा मी तुमच्या गाडीनीच येणार असं हट्ट करायलाही संपी नसणार इथे. बाबा औषधं घेतलीत का असं दटावायला तू नसणार. आणि सगळ्यात कहर म्हणजे हे सगळं मी मिस करतोय हे बोलायची कुठं सोय नसणार. पण रडायचं नाही, पुरुषानं रडायचं नाही. कोण कुठले हे नील आणि महेश माझ्या पोरींना इथून घेऊन जाणार. आम्ही त्यांचा मान ठेवायचा, त्यांचं कौतुक करायचं. कधी कधी ना मला जगातल्या या सगळ्या जावयांचा भयंकर राग येतो. सगळ्या बाबांचं हेच होत असतं. माझ्या बाबांनाही असंच वाटलं असेल नाही. अरे अंजली तू कधी आलीस? तुम्हाला शोधत आले. खात्री होती तुम्ही इथेच असाल. शाळेच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठा कनिष्ठा गौराया म्हणून दोघी तयार झाल्या होत्या तो दिवस आठवतोय ना? आता तर खऱ्या ज्येष्ठा कनिष्ठा लग्नाला तयार झाल्यात. ते कशाला आठवायचं उगाच? सांगा ना बाबा काय झालं होतं तेव्हा? तेव्हा काका घेऊन गेले होते तुम्हाला शाळेत सोडायला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा मला यांनी समजावलं होतं मुली मोठ्या होऊन सासरी जाणं कोणालाच चुकलेलं नाही. त्या तिथे रुसतात बहरतात, त्यांच्यासाठी रडायचं नाही. फक्त हे रडलो नाही, रडलोय. या मुली रडताय होतं का असं? दुसऱ्याच्या परसात लावण्यासाठी वेल ज्या वेळेला मातीतून उपटली जाते ना त्यावेळेला वेली कासावीस होता, मातीचाही ऊर फाटतो. पण जगाचा नियम आहे हा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सुखाचा जन्मच मुळी दुःखातून होतो. चला डोळे पुसा, रडू आवरा. उद्या पाठवणी करताना रडायला शिल्लक ठेवा ना थोडे अश्रू. बँकेत ठेवा, बँकेत ठेवा अश्रू. आईली ए जुईली अगं या लवकर. काही ऐकायचं नाहीये स्वानंदी तुझं. अगं ताई तू असं काय करतेस? ऐक ना. सगळ्यांना तुझंच कौतुक आहे, अशी कोणालाच काही पर्वा नाही. अगं तुझा गैरसमज होतोय, असं काही नाहीये. मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं स्वानंदी. अगं लग्न होणार आहे आता आपलं, असं काय करतेस? पण आता अजून बाकी आहे, आताच काय टाळ्या वाजवताय? ही बघा मैं ससुराल नहीं जाऊंगी, डोली रख दो कहारों. साल दो साल नहीं जाऊंगी, डोली रख दो कहारों. मैं ससुराल नहीं जाऊंगी, डोली रख दो कहारों. पहला संदेशा ससुर जी का आया, पहला संदेशा ससुर जी का आया. अच्छा बहाना ये मैंने बनाया. पुठे ससुरी के ओ पुठे ओ बुढ़े ओ बुढ़े ससुरी के संग नहीं जाऊंगी, डोली रख दो कहारों. साल दो साल नहीं जाऊंगी, डोली रख दो कहारों. दूजा संदेशा सासू जी का आया, दूजा संदेशा सासू जी का आया. बुढ़िया ने हाय मुझे कितना सताया. इस बुढ़िया को अब मैं सताऊंगी, डोली रख दो कहारों. साल दो साल नहीं जाऊंगी, डोली रख दो कहारों.
मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या?